बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा तालुक्यातील प्रति पंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्री क्षेत्र वैष्णवगडावर आषाढी एकादशी निमित्त 200हून अधिक दिंड्यांसह लाखो वारकरी भाविकांनी श्री विठ्ठल रुक्मिणीचं दर्शन घेतलं। पहाटे डॉक्टर पंढरीनाथ मांटे आणि डॉक्टर सीमा मांटे यांच्या हस्ते महापूजा झाल्यानंतर दर्शनाला सुरुवात झाली। यंदा जालना हॉस्पिटलचे संचालक डॉक्टर प्रदीप हुसे आणि डॉक्टर अंजली हुसे आणि डॉक्टर शिवानंद जायभाई यांची सलग 5व्या वर्षाची पायी दिंडी तसंच सिंदखेड राजा येथील सुमारे 1000 वारकऱ्यांची दिंडी विशेष आकर्षण ठरली। उत्सवाला माजी आमदार डॉक्टर शशिकांत खेडेकर, आमदार मनोज कायंदे, उपजिल्हाधिकारी रमेश कायंदे, डॉक्टर अश्विनी कुमार काथार यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थिती लावली। पोलीस प्रशासनाचा चोख बंदोबस्त, आरोग्य विभागाच्या वैद्यकीय सेवा आणि स्वयंसेवकांनी केलेली पिण्याची पाण्याची, चहा, फराळ आणि दर्शन रांगांची उत्कृष्ट व्यवस्था यामुळे भाविकांना मोठा दिलासा मिळाला। सध्या आपण आहोत सिंदखेड राजा तालुक्यातील वैष्णवगड या ठिकाणी आणि या ठिकाणी प्रति पंढरपूर म्हणून जात असलेल्या या वैष्णवगडावर असंख्य भाविकांची या ठिकाणी गर्दी आहे। सध्या आपण पाहू शकतो या ठिकाणी ज्या दिंड्या आहेत त्या दिंड्या या ठिकाणी येणं सुरू झालेले आहेत। दिवसभर या ठिकाणी संपूर्ण जिल्ह्यामधून जे पंढरपूर या ठिकाणी जाऊ शकत नाहीत असे भाविक या ठिकाणी वारकरी या ठिकाणी दर्शनासाठी येत असतात। आपण आता त्यांच्याशी बोलणार आहोत। ठिकाणी श्री क्षेत्र वैष्णवगडावर भाविक या ठिकाणी अतिशय तल्लीन झालेले आहेत। त्या ठिकाणी अभंग, गवळणी, त्या ठिकाणी फुगड्या असा आनंद या ठिकाणी महिला भाविक घेत आहेत। आपल्या सोबत काही महिला भाविक आहेत, त्यांच्याकडून आपण या आषाढी वारीबद्दल आणि वैष्णवगडाबद्दल जाणून घेणार आहोत। आम्ही दिंडी घेऊन आलेलो आहे। 5 वर्षापासून दिंडी सोहळा घेऊन येत आहे आणि आम्हाला खूप उत्साह होतो, खूप आनंद होतो। खूप महिला आमच्या सोबत, आम्हाला खूप आनंद होतो आणि खूप चांगलं वाटतं। आणि खूप पाऊस पडू दे, देवाला इच्छाला माझी विनंती आहे, खूप पाऊस पडू दे शेतकऱ्यावर आणि खूप समृद्धी ठेव सगळ्यांना आशीर्वाद दे। या होत्या महिला भाविकांनी त्यांनी भगवंताकडे मागणी केली, पांडुरंगाकडे मागणी केली की सर्व शेतकऱ्यांना सर्वांना सुखी ठेव। या ठिकाणी श्री क्षेत्र वैष्णवगडावर सिंदखेड राजा विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार डॉक्टर शशिकांत खेडेकर साहेब यांनी या ठिकाणी मनोभावे येऊन पांडुरंगाचं दर्शन घेतलंय। आता आपण त्यांना विचारणार आहोत, आपण पांडुरंगाला काय मागितलंय? आज आषाढी एकादशी, आज विठ्ठलाचे भक्त भाविकपणे विठ्ठलाचं दर्शन घेतात। पंढरपूरला जी मंडळी जाऊ शकत नाही अशी मंडळी श्री क्षेत्र वैष्णवगड या ठिकाणी येतात, विठ्ठलाचं दर्शन घेतात, रुक्मिणी आईचं दर्शन या ठिकाणी घेतात आणि मनोभावे त्या ठिकाणी प्रार्थना करतात। मी सुद्धा दरवर्षी न चुकता श्री क्षेत्र वैष्णवगड या ठिकाणी येतो, विठुरायाचं त्या ठिकाणी दर्शन घेतो। याही वर्षी दर्शनाचा लाभ मला त्या ठिकाणी घेता आला आणि या प्रसंगी विठ्ठलाला एकच प्रार्थना केली की आमच्या या सिंदखेडच्या मतदारसंघातील शेतकऱ्यांना सुखी ठेव, या आसमानी संकटापासून, सुलतानी संकटापासून आमच्या शेतकऱ्यांना त्या ठिकाणी वाचव, त्यांना ती चांगले आशीर्वाद दे, मदत कर। बळीराजा सुधारला, बळीराजा आर्थिक परिस्थितीनं आज खांगावलेला आहे, त्याची परिस्थिती सुधारण्यासाठी आज मी पांडुरंगाला या ठिकाणी प्रार्थना त्या ठिकाणी केली। या ठिकाणी भाविकांकडून काही प्रतिक्रिया आली की या ठिकाणी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री यांनी या ठिकाणी यावं? निश्चितपणे आज या ठिकाणी जवळपास 1.5-2 तासापासून मी या ठिकाणी आहे। अनेक विठ्ठलाचे भक्त मला या ठिकाणी भेटले आणि त्यांनी भावना व्यक्त केली की वारकरी संप्रदायांचा एक फार मोठा आधार विठ्ठलाचे भक्त ठिकाणी घ्यावं आणि निश्चितपणे भविष्यामध्ये मी माननीय आमदार एकनाथ शिंदे साहेबांना या ठिकाणी आणण्याचा प्रयत्न या ठिकाणी करणार। तुम्ही आज या ठिकाणी आलात, या ठिकाणी असं काही वाटलं का या ठिकाणी काही कमतरता आहे आणि या गोष्टीकडे आपण लक्ष द्यावं? निश्चितपणे आज श्री क्षेत्र वैष्णवगड याचा खूप काही विकास या ठिकाणी झालेला आहे। हरिभक्तपरायण स्थानक गुरुजी असतील आणि पंढरी भाऊ असतील, त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी हे श्री क्षेत्र वैष्णवगडचा विकास करण्यासाठी या ठिकाणी भरपूर प्रयत्न केला। अनेक लोकप्रतिनिधींनी या ठिकाणी सहकार्य केलेलं आहे। मी सुद्धा या मतदारसंघाचा लोकप्रतिनिधी असताना भरीव निधी या श्री क्षेत्र वैष्णवगडच्या विकासासाठी दिलेला आहे आणि याही पुढे निधी आणण्याचं काम मी या ठिकाणी करणार आहे।
निमित्त या ठिकाणी जो आपण पोलीस बांधवांनी प्रशासनानं जो बंदोबस्त ठेवलाय कशा पद्धतीचा आहे त्याबद्दल सांगा. पोलीस स्टेशन सिंदखेड राजा अंतर्गत वैष्णवगड हे एक प्रकारे प्रति पंढरपूर म्हणून गणल्या जाते आणि आषाढी एकादशी निमित्त या गडावर हजारो भाविकांची सकाळपासून रीज असते. त्यामुळं काल सायंकाळपासूनच आता परवापासूनच आम्ही इथे बॅरिकेडिंग वगैरे रहदारीला अडथळा येणार नाही आणि भाविकांची गैरसोय होणार नाही आणि त्या संदर्भाने आम्ही आता बंदोबस्त नेमलेला आहे. आम्हाला जिल्ह्याभरातून बंदोबस्त पुरवण्यात आलेला आहे आणि इथे महत्वाचा विषय म्हणजे गडावर येणाऱ्या जाणाऱ्या भाविकांची वर्दळ जास्त असल्यानं आम्हाला त्यांना ट्रॅफिकचा त्रास होऊ नये, अडथळा निर्माण होऊ नये याकरिता आम्ही रोडला आणि गडावरील रांगेच्या ठिकाणी सर्वत्र बंदोबस्त पुरवण्यात आलेला आहे आणि सध्या सर्वत्र शांतता आहे. अडचणीसारखं आम्हाला काही वाटलं नाही. त्यासाठी आम्हाला गडाचे जे विश्वस्त आहेत त्यांनी सुद्धा सहकार्य केलेलं आहे. त्यांनी स्वयंसेवक निवडलेले आहे. त्यामुळे आमचा पोलीस विभागावरचा ताण बराचसा कमी झालेला आहे आणि आलेल्या बंदोबस्तामध्ये आम्ही योग्य असं नियोजन करून हा बंदोबस्त पार पाडतो. नियमित कोणत्याही कार्यक्रमांना बंदोबस्त ठेवता, परंतु आज या सांप्रदायिक ठिकाणी बंदोबस्त ठेवताना तुमचा स्वतःचा वैयक्तिक अनुभव काय? नाही, विषय असा आहे की वैष्णवा संगती सुखवादी जीवा आणि कमी देवा काय मागू. कारण आम्ही सुद्धा इथं आलो तर चांगल्या लोकांच्या संपर्कात येत असतो. आम्हाला तो वारकऱ्यांचा भक्तांची सेवा करत असताना तो आनंद आमचाही द्विगुणित होतो. आम्हालाही त्यामध्ये आनंद आहे आणि आम्ही सुद्धा त्यांच्या आनंदात सहभागी आहोत. सर्वांना जय हरी, जय विठ्ठल. निमित्त या ठिकाणी जो सोहळा साजरा होतोय या सोहळ्याबद्दल आणि इथली व्यवस्था संस्थांचं कार्य याबद्दल आमच्या प्रेक्षकांना माहिती द्या. आज विदर्भात जसं शेगाव आहे तसं श्री क्षेत्र वैष्णवगड या ठिकाणी पंढरीय क्षेत्र निर्माण झालेलं आहे. पूजनीय हरिभक्तपरायण सानप गुरुजी यांच्या अथक प्रयत्नातून एक निरपेक्ष हेतू ठेवल्यानंतर या जगात काय उभं राहू शकतंय त्याप्रमाणे कीर्तीची अपेक्षा स्थळी वाढे धर्म जाणावे ते वर्म बहुपुण्य बहुबरी ऐशी भाविकाची जोडी काळ नाही घडी जातवाया या न्यायाप्रमाणे हे श्री क्षेत्र वैष्णवगड उभं राहिलेलं आहे. आज प्रत्येक भाविकाची इच्छा, आज लाखो समाज इथं येत आहे. प्रत्येक समाजाची दखल शिस्तीनं दर्शन सुरू आहे. एक वेळचा चहा, त्यांना फराळ हे सगळं सुरू आहे आणि भाविकाच्या एक रुपयातून इथं जे कार्य चालू आहे प्रत्येक रुपया हा कारणी लागत आहे. असं एक क्षेत्र निर्माण झालेलं आहे आणि कोणत्याही प्रकारचा जातीभेद नाही असं स्वच्छ अंतकरण असं एक क्षेत्र नुसतं क्षेत्रच निर्माण झाले नाही. प्रत्येक मनुष्य हा भावना प्रधान असून या भावनेनं हा देव नानाच्या पुण्यानं सगळ्यांच्या पुण्यानं या क्षेत्र वैष्णव या ठिकाणी आलेला आहे. म्हणून जसं सुख पंढरी आले कुंडलिके साठविले घ्यारे घ्यारे माझे बाप जेव्हा घेऊन खरे माप करा एक खेप मग नलगे हिंडणे या न्यायाप्रमाणे असं हे क्षेत्र निर्माण झालेलं आहे. एक श्री क्षेत्र वैष्णवगड. पण नानाच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर तुका म्हणे आयशे परोपकारी त्यांच्या पायावरी डोई माझी. निमित्त या ठिकाणी जो सोहळा साजरा होतोय या सोहळ्याबद्दल आणि इथली व्यवस्था संस्थांचं कार्य याबद्दल आमच्या प्रेक्षकांना माहिती द्या. आज विदर्भात जसं शेगाव आहे तसं श्री क्षेत्र वैष्णवगड या ठिकाणी पंढरीय क्षेत्र निर्माण झालेलं आहे. पूजनीय हरिभक्तपरायण सानप गुरुजी यांच्या अथक प्रयत्नातून एक निरपेक्ष हेतू ठेवल्यानंतर या जगात काय उभं राहू शकतंय त्याप्रमाणे कीर्तीची अपेक्षा स्थळी वाढे धर्म जाणावे ते वर्म बहुपुण्य बहुबरी ऐशी भाविकाची जोडी काळ नाही घडी जातवाया या न्यायाप्रमाणे हे श्री क्षेत्र वैष्णवगड उभं राहिलेलं आहे. आज प्रत्येक भाविकाची इच्छा, आज लाखो समाज इथं येत आहे. प्रत्येक समाजाची दखल शिस्तीनं दर्शन सुरू आहे. एक वेळचा चहा, त्यांना फराळ हे सगळं सुरू आहे आणि भाविकाच्या एक रुपयातून इथं जे कार्य चालू आहे प्रत्येक रुपया हा कारणी लागत आहे. असं एक क्षेत्र
निर्माण झालेला आहे आणि कोणत्याही प्रकारचा जातीभेद नाही असं स्वच्छ अंतकरण असं एक क्षेत्र नुसतं क्षेत्रच निर्माण झाले नाही. प्रत्येक मनुष्य हा भावना प्रधान असून या भावनेनं हा देव नानाच्या पुण्यानं सगळ्यांच्या पुण्यानं या क्षेत्र वैष्णवगड या ठिकाणी आलेला आहे. म्हणून जसं सुख पंढरी आले कुंडलिके साठविले घ्यारे घ्यारे माझे बाप जेव्हा घेऊन खरे माप करा एक खेप मग नलगे हिंडणे या नायाप्रमाणे असं हे क्षेत्र निर्माण झालेलं आहे. एक श्री क्षेत्र वैष्णवगड. पण नानाच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर तुका म्हणे आयशे परोपकारी त्यांच्या पायावरी डोई माझी. शेतकऱ्याच्या जीवनातील सर्वोच्च आनंदाचा दिवस म्हणजे आषाढी एकादशी. आषाढी कार्तिकी विसरू नका मग सांगत सगळीचं पांडुरंग या उक्तीप्रमाणे आजचा हा दिवस अति महत्वाचा असून प्रति पंढरपूर असलेल्या श्री क्षेत्र वैष्णवगड या ठिकाणी आजचा हा सोहळा अगदी आनंदामध्ये अगदी शिस्तीमध्ये आणि भावनेने या ठिकाणी साजरा होत असताना या ठिकाणी सकाळपासून सकाळी 3 ते 5 या वेळामध्ये डॉक्टर पंढरनाथजी मांटे संतकृपा हॉस्पिटलचं जालना तसेच त्यांच्या धर्मपत्नी सौ सीमाताई मांटे या दाम्पत्याच्या हातानं सकाळी 3 ते 5 या वेळामध्ये पांडुरंगाची महापूजा या ठिकाणी झाली. त्यानंतर मंदिराची आकर्षक सजावट करून भक्तांसाठी 35 क्विंटल शेंगदाण्याची उसळ या ठिकाणी दिवसभर प्रसाद फराळ म्हणून त्या ठिकाणी वाटप करण्यात येत आहे. संस्थांच्या वतीनं तसेच देणगीदाराच्या सहकार्यातून या ठिकाणी दिवसभर चहा पाण्याची व्यवस्था सुरू असून या ठिकाणी आज प्रशासनानं देखील एवढा चोख बंदोबस्त ठेवला आहे. त्या ठिकाणी शासनाच्या सहकार्यातून संस्थांच्या प्रयत्नातून आज सावखेड ते वैष्णवगड हा एकच मार्ग येण्यासाठी ठेवून जाण्यासाठी पिंपळखुटा जळपिंपळगाव आसोला मार्गे देवळा राजा आणि पिंपळखुटा जळपिंपळगाव साठेगाव विधोरा मार्गे किनगाव राजा हे 2 मार्ग जाण्यासाठी वापर केल्यामुळं भाविकांची या ठिकाणी जाण्या येण्याची अगदी चोख बंदोबस्त होऊन व्यवस्था त्या ठिकाणी झालेली आहे. दिवसभरामध्ये कुठलाही अनुचित प्रकार या ठिकाणी न घडता अगदी भक्तिमय वातावरणात या ठिकाणी वैष्णवगडावरील या ठिकाणी आषाढी उत्सव या ठिकाणी साजरा झालेला आहे. ते आजच्या दिवसाच्या वतीनं जे काही सहकार्य झालं असेल त्याबद्दल संस्थांच्या वतीनं मी सर्वांना धन्यवाद देतो. पत्रकारांनी देखील या ठिकाणी येऊन सगळ्या प्रकारचे टिप्स त्यांनी त्या ठिकाणी घेतल्यामुळं त्यांनाही धन्यवाद देतो, आभार मानतो आणि थांबतो. जय हरी. सध्या आपण वैष्णवगडावर आहोत आणि या ठिकाणी आरोग्य विभाग या ठिकाणी आपली सेवा देत आहे. त्यांच्याकडून आपण कशा पद्धतीने या ठिकाणी सेवा देत आहेत याबद्दल जाणून घेणार आहोत. आज ही सेवा देत असताना आपण कसा अनुभव करताय? आज ही सेवा देत असताना आम्हाला वेगळाच आनंद होतोय आणि नेहमी तर सेवा देतोच आम्ही, पण ही सेवा देताना वेगळा आनंद आहे आम्हाला. तुम्ही या ठिकाणी आज सेवा देताय, रोज तर सेवा देताच, रुग्णांची सेवा रोज करताय, परंतु आज या ठिकाणी सेवा देत असताना तुम्हाला काय अनुभव वाटतात? तुम्ही असं काय वाटतंय ते असं वेगळं पण वाटतंय का? आमचं आरोग्य विभाग म्हणलं तर रुग्णसेवा हा सेवाभाव आमचा स्थायी भाव असतो. परंतु खऱ्या अर्थानं आपण जेव्हा कुठेतरी एखाद्या धार्मिक स्थळी जातो, मग तो वारकरी असन, कष्टकरी असन, नोकरदार वर्ग असन, इथं श्रद्धाभावाने येतात आणि विठ्ठलाचरणी लीन होतात. तर ते येत असताना जे रुग्ण आमच्याकडे येतात त्यांना सेवा देताना आपण काम तर रोज करतो, पण खऱ्या अर्थानं आपल्याला या कामातून परमार्थ आणि आनंद कसा असतो हे या ठिकाणी कळतंय. तर आम्ही जिल्हा आरोग्य विभाग बुलढाणा यांच्या वतीने डॉक्टर मंडाले वैद्यकीय अधिकारी, तसेच तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर साळवे साहेब आणि वैद्यकीय अधिकारी आडगाव राजा डॉक्टर सिपे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली हे पथक इथं तैनात झालेलं आहे. आणि रुग्णांना म्हणजे इन केस एखाद्या रुग्णाला चक्कर आली, एखाद्या रुग्णाला फिवर आहे, इन केस एखाद्या रुग्ण घरोघरीच झाला तर ही ॲम्ब्युलन्स आणि आमचा सगळा हा स्टाफ आणि त्यांना लागणारी सेवा इथं आमच्याजवळ अवेलेबल आहे, उपलब्ध आहे. आणि रुग्णसेवा करता करता आम्हाला या कामातून खऱ्या अर्थानं परमार्थ भेटतो असं आम्हाला आजच्या दिवशी वाटतं. अगदीच या ठिकाणी आरोग्य विभाग हा तत्पर आहे आणि त्यांनी आपला अनुभव सांगताना स्पष्ट केलंय की रोज तर आम्ही रुग्णसेवा करतोय, पण आज या धार्मिक स्थळी रुग्णसेवा देताना, वारकऱ्याची सेवा करताना आपण आज भगवंताची सेवा करतो याचा प्रत्यय त्यांना येतोय. तर हा होता श्री क्षेत्र वैष्णवगडावरील आषाढी सोहळ्याचा आढावा. या ठिकाणी आपण आरोग्य विभाग, पोलीस यंत्रणा, येथील कर्मचारी, भाविक या सर्वांच्या प्रतिक्रिया घेतल्या. आणि रघुनाथ आगाव, न्यूज मराठी 24/7 साठी
श्री क्षेत्र वैष्णवगड बुलढाणा। आषाढी एकादशी निमित्त सेठ बंशीवर हायस्कूल एज्युकेशन सोसायटी तेल्हारा यांच्या वतीनं भव्य वारकरी दिंडी आणि भक्तिमय रॅलीचं आयोजन करण्यात आलं। टाळ मृदुंगाच्या गजरात भगव्या पताका आणि ज्ञानोबा तुकाराम पांडुरंग हरी रामकृष्ण हरी या जयघोषांनी शहर भक्तिमय झालं। दिंडीत विश्वजित नंदकिशोर नाचणे यानं भगवान विठ्ठल तर शर्वरी किशोर हागे हिनं माता रुक्मिणीची वेशभूषा साकारली। विद्यार्थ्यांच्या आकर्षक लेझिम पथकानं आणि शिस्तबद्ध दिंडीनं नागरिकांचं लक्ष वेधून घेतलं। अनेकांनी फुलांचा वर्षाव करून दिंडीचं स्वागत केलं। केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर नांदेड शहरात काँग्रेसच्या वतीनं विजयी रॅली काढून जल्लोष साजरा करण्यात आला। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून सुरू झालेली ही रॅली महात्मा गांधी पुतळ्यापर्यंत काढण्यात आली। या रॅलीत काँग्रेसचे खासदार रवींद्र चव्हाण यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले। यावेळी खासदार रवींद्र चव्हाण यांनी हा विजय सर्वांचा, तरुणांचा आणि संविधानाचा आहे अशी प्रतिक्रिया व्यक्त केली। या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी मोहम्मद रफिक यांनी। सत्तेला झुकवलं, विजय मार्च मात्र काँग्रेस काढत आहे असं का? नाही, आता हे बघा, झुरवानी तुमचा प्रश्न म्हणण्यापेक्षा झेनझीनं जे आंदोलन केलं दिल्लीमध्ये, कित्येक दिवस झालं ते आंदोलन करतायत। त्याच्यामध्ये सरकारला मागणी करतायत की धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा त्यांनी द्यावा म्हणून अनेक दिवसापासून आंदोलन केलं। विद्यार्थी मोठ्या प्रमाणात दिल्लीमध्ये आला, जंतर मंतरवर त्या विद्यार्थ्यांवर लाठी चार्ज करण्याचं महापाप या केंद्र सरकारनं केलेलं आहे। कित्येक विद्यार्थ्यांचे कपडे फाडलेले आहेत, कित्येक मुलींच्या तोंडावर थापडी मारलेला आपण या ठिकाणी की एवढं असंवेदनशील विद्यार्थ्याप्रती कसं राहू शकतं हे देशातल्या एक सामान्य माणसाला खरा पहिला प्रश्न आहे। आणि आज आपण जे सांगितलं त्याप्रमाणे आमचे नेते राहुलजी गांधी यांनी संसदेमध्ये इंडिया आघाडीच्या सर्व खासदारांची एक वज्रमूठ त्या ठिकाणी केलेली होती। वेळोवेळी सरकारला त्या ठिकाणी झुकवण्याचं काम माननीय राहुलजी गांधी यांच्या माध्यमातून झालेलं आहे। संसदेच्या बाहेर आम्ही आंदोलन केलेलं आहे। पंतप्रधानांच्या घरासमोर आंदोलन करण्याचं धैर्य माननीय राहुलजी गांधी आणि सर्व काँग्रेसच्या इंडिया आघाडीच्या खासदारांनी केलेलं आहे, ते सर्व भारताने बघितलेलं आहे। त्यामुळं हा विजय हे एकजुटीचा विजय आहे, सर्वांचा विजय आहे, संविधानाचा विजय आहे। त्याचबरोबर जेनजीनी जसं आंदोलन केलं, माननीय राहुलजी गांधी यांनी तसंच आंदोलन त्या ठिकाणी पुकारलेलं होतं। ते कुठेही विद्यार्थ्यांच्या प्रती कमी पडलेलं नाहीयेत। विद्यार्थ्यांचं मनोबल वाढवण्याचं काम त्यांनी राहुलजींनी केलेलं आहे। त्यामुळं आज काँग्रेस पक्षाच्या वतीने आम्ही या ठिकाणी विजय मार्च नांदेडमध्ये काढलेला आहे। अशोक चव्हाण म्हणाले की ह्या जो आंदोलन सुरू होतं त्याबाबत संसदेत जर चर्चा झाली असती तर काहीतरी तोडगा निघाला असता, मात्र आठवडा वाया घालवला विरोधकांनी, विशेषतः काँग्रेस। नाही, आठवडा वाया घालण्यापेक्षा जे आपण सांगतायत अशोकरावजी चव्हाण साहेबांनी असं वक्तव्य केलेलं आहे, मला वाटतं की त्यांनी काँग्रेसला राय देण्यापेक्षा त्यांच्या नेते मंडळीला जर राय दिली असती आणि पहिल्याच दिवशी जर धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा झाला असता तर एवढा महाभारत या ठिकाणी घडलं नसतं, एवढं अत्याचार विद्यार्थ्यावर या ठिकाणी झाले नसते असं मला वाटतं। यापुढे नेपाळ आणि श्रीलंकेमध्ये जे झालं त्याची भीती कुठेतरी भाजपाला महासत्तेला होती, निश्चितच राजीनामा घेतला। काय वाटतं? निश्चितच भाजप मला वाटतं की त्यांना करायचं एक होतं आणि झालं एक। भाजपला वाटलं की बाबा हे झेनझी काही करणार नाहीत, आपण त्यांचं उपोषण मोडीत काढू। त्यांनी तसे प्रयत्नही केले। वांगचूकचं म्हणजे त्यांचं उपोषणही तोडलं, सोनम वांगचूकचं दडपशाही करून उपोषणही सोडलं। आपण आज व्हिडिओ बघितलेत की पोलीसवाले माझ्या ह्याच्यासाठी जबाबदार राहतील म्हणून, पण या ठिकाणी त्यांना कसे उपोषण तोडण्यास यश आलं नाही। या उलट राहुलजी गांधी यांनी ज्या प्रकारे दबाव त्यांच्यावर केंद्र सरकारवर टाकलेला आहे, काल आम्ही म्हणजे पंतप्रधानांच्या घरासमोर आंदोलन केलं, महात्मा गांधी यांच्या स्मृतीस्थळी आम्ही आंदोलन केलं, असे अनेक वेगवेगळे आंदोलन राहुलजी गांधी हातात घेत होते। त्यामुळं केंद्र शासनालाही भीती होती की येणाऱ्या काळात किती आंदोलन मोठे होतील। त्यामुळं सगळ्यांच्या पुढे त्यांना झुकावं लागलं आणि त्यांना राजीनामा देण्यास भाग पाडलं।
आषाढी वारीच्या निमित्तानं पेणच्या गणेश मंदिरातून सापोलीच्या श्रीराम मंदिरापर्यंत पायी दिंडी उत्साहपूर्ण वातावरणात काढण्यात आली। वारीत महिला पुरुष तरुण वर्ग हातात टाळ घेऊन भगवा ध्वज फडकवत विठुरायाचा गजर करत निघाला होता। वाटेत गोल रिंगण फुगड्या घालत ही दिंडी श्रीराम मंदिरापाशी पोहोचली। त्यानंतर भाविकांनी मंजिरी काळे, शार्दूल काळे, तृप्ती पेंडसे यांचं भजन संगीत मैफिल होती। या दिंडीचं सुरेख नियोजन शिवाजी आणि विवेक आघारकर यांनी केलं। पेण येथील लिटिल क्लाइंबर्स प्री स्कूलमध्ये आषाढी एकादशी निमित्त वारकरी दिंडी सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। वारकरी वेशातील चिमुकल्यांनी तुळशी माळा, तुळशी वृंदावन, टाळ मृदुंग आणि भगवा ध्वज हातात घेत रामकृष्ण हरीचा जयघोष करत संपूर्ण शाळा परिसर भक्तिमय केला। 1.5 ते 6 वर्ष वयोगटातील विद्यार्थ्यांनी यात उत्स्फूर्त सहभाग घेतला। या सोहळ्याला शिक्षक, कर्मचारी आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते। पालकांनी देखील दिंडीत सहभागी होत मुलांना प्रोत्साहन दिलं। मुख्याध्यापक आणि शिक्षक वर्गाच्या विशेष परिश्रमातून हा उपक्रम यशस्वी झाला। वारकरी परंपरा आणि संस्कारांची ओळख करून देणारा हा सोहळा सर्वांच्या पसंतीस उतरला। आषाढी एकादशी निमित्त उमरगा येथील श्री श्री रविशंकर विद्या मंदिरात जय जय रामकृष्ण हरीच्या अखंड जयघोषात आणि टाळ मृदुंगाच्या गजरात भक्तिमय दिंडी सोहळा उत्साहात पार पडला। गेल्या 24 वर्षांपासून सुरू असलेली ही परंपरा यंदाही मोठ्या उत्साहात जपण्यात आली। विद्यार्थ्यांनी विठोबा, रुक्माई, वासुदेव आणि वारकरी यांची पारंपरिक वेशभूषा परिधान करून सर्वांचं लक्ष वेधलं। शाळेत पारंपरिक रिंगण झाल्यानंतर महादेव मंदिरापर्यंत बालवारी काढण्यात आली। चिमुकल्या वारकऱ्यांच्या हरिनामाच्या गजरानं संपूर्ण परिसर भक्तिमय झाला। यावेळी डॉक्टर उदय मोरे, डॉक्टर सुरेश चव्हाण, डॉक्टर रेणुका मोरे यांच्यासह मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते। विद्यार्थ्यांमध्ये वारकरी परंपरा आणि भक्ती संस्कार रुजवणारा हा उपक्रम कौतुकास्पद ठरला। दिल्लीतील नीट पेपर फुटी प्रकरणाच्या निषेधार्थ आंदोलन करणाऱ्या युवक आणि विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीचार्जच्या निषेधार्थ महाडमध्ये वक्फ अध्यक्ष करण चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीनं सलग 2 दिवस ठिय्या आंदोलन करण्यात आलं। या आंदोलनातून केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली होती आणि आता केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी शिक्षण मंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर महाडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतिषबाजी करत जल्लोष साजरा केला। राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे रायगड जिल्हा सचिव श्री हर्ष कांबळे यांनी आंदोलनाला सहकार्य करणाऱ्या सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिक तसंच पोलीस प्रशासनाचे आभार मानले। यावेळी त्यांनी पवार साहेबांची एकच भेट आणि राजीनामा थेट या शब्दात भावना व्यक्त केल्या। 2 दिवस झाले राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार युवक आघाडीच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौक महाड रायगड येथे बेमुदत बंद आंदोलन चालू होते। त्याची आज आपण कालच रात्री समाप्ती आपल्या तहसीलदार साहेबांनी पत्र दिल्यामुळे आपण समाप्ती केली होती आणि आज संध्याकाळी आपण इथे राष्ट्रगीत घेऊन या आंदोलनाची सांगता झालेली आहे। आज धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिलेला आहे। शरद पवार साहेबांची एकच भेट आणि धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा थेट हीच एक आमची भूमिका आहे आणि आज या ठिकाणी सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पदाधिकारी, सर्व महाडकर, सर्व रायगड जिल्ह्याच्या जनतेने आपल्याला सहकार्य केल्याबद्दल आम्ही त्यांचे धन्यवाद आणि आभारी आहोत। आज आपण आपली लढाई ही जिंकलेली आहे। आपलं आंदोलन हे आपण आज थांबवतोय आणि आपली लढाई ही अजून खूप मोठी लढाई आहे। आत्ताशी धर्मेंद्र प्रधाननी आपला राजीनामा दिला आहे, पण ज्या गुन्हे आपल्या सगळ्या मित्रांवरती जे गुन्हे दाखल झालेले आहेत, जे FIR झालेले आहेत, ते आपण मागे घ्याव्या हीच आमची सरकारला विनंती आहे। जालनापासून सुमारे 21 किलोमीटर अंतरावर तसंच उटवद पाटीपासून 2 किलोमीटरवरील जालना तालुक्यातील मौजे हिवरा रोशनगाव येथील श्री क्षेत्र विठ्ठल माळ इथं आषाढी देवशयनी एकादशी निमित्त भाविकांची मोठी गर्दी झाली। प्रति पंढरपूर म्हणून ओळख असलेल्या या पवित्र स्थळी जालना जिल्ह्यासह सुमारे 30 ते 35 गावातील वारकरी आणि भाविकांनी विठ्ठल नामाचा गजर करत दर्शनाचा लाभ घेतला। पहाटे 4 वाजता श्री पांडुरंग रुक्मिणी यांचा अभिषेक झाल्यानंतर दर्शनाला सुरुवात झाली। भाविकांची मोठी गर्दी असल्यानं दर्शनासाठी 4 ते 5 तास प्रतीक्षा करावी लागली। श्री क्षेत्र विठ्ठल माळ समितीनं दर्शन रांग, पिण्याचं पाणी, फराळ तसंच विविध ठिकाणी दिंडीसाठी चहा पाण्याची उत्कृष्ट व्यवस्था केली होती। गर्दी लक्षात घेऊन मोजपुरी पोलीस ठाण्याच्या वतीनंही चोख बंदोबस्त ठेवण्यात आला। परमेश्वर ओकावळे त्यांच्याकडून 100 रुपये प्राप्त झाले। धन्यवाद।
हनुमान भाऊ पांडुळे यांच्याकडून 100 रुपये प्राप्त झाले. धन्यवाद. नारायण भाऊ आटिक मारे आष्टी पिंपळगाव यांच्याकडून फोटो स्वरूपात 500 रुपये देणगी प्राप्त झाली. धन्यवाद. बांधसराव नेमाने मजगुरगड यांच्याकडून 100 रुपये प्राप्त झाले. धन्यवाद. आषाढी शुक्ल एकादशी निमित्त श्री क्षेत्र रायते येथील ग्रामस्थ, ग्रामपंचायत आणि व्यावसायिक मित्र मंडळाच्या संयुक्त विद्यमाने श्री क्षेत्र कोटकगाव इथं जाणाऱ्या वारकरी दिंड्यांचं सलग 7व्या वर्षी भक्तिभावानं स्वागत करण्यात आलं. टाळ मृदुंगाच्या गजरात वारकऱ्यांचं स्वागत करून विणेकरींचा शाल आणि श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. तसंच केळी, चहा, फराळ आणि पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली. देशमाने, मानोरी, मुखेड, जळके, जळगाव, पुरणगाव, एरंडगाव अशा परिसरातील दिंड्यांना फराळाचं वाटप करण्यात आलं. यावेळी सरपंच कल्पना शिंदे, ढिकले परिवार, माधव मडवई, सुभाष मडवई, सुखदेव शिंदे आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते. या सेवाभावी उपक्रमाचं वारकरी भाविकांनी कौतुक केलं. आषाढी एकादशी दिंडी आज या ठिकाणी रायते ग्रामस्थांच्या आग्रहाखातर इथे थांबली. त्याबद्दल मी प्रथमतः या दिंडी चालकांचे व चालणाऱ्या सर्व भाविक भक्तांचे रायते ग्रामस्थांच्या वतीने हार्दिक अभिनंदन करतो आणि त्यांना अशीच सद्बुद्धी देत राहो आणि आषाढी एकादशीला दरवर्षी ते असेच वारकरी जात राहो दर्शनासाठी कोटमगावला आणि त्या निमित्त त्यांच्याकडून आमच्याकडून काही त्यांची सेवा घडण्याचा योग आम्हाला लाभतो अशी पांडुरंगाचरणी प्रार्थना करतो. रामकृष्ण. इथून जाणाऱ्या ज्या दिंड्या आहे कोटमगाव, विठ्ठलाच्या कोटमगावला, तर आहे ते 7 वर्षापासून खिचडी, फराळ वाटप, पाणी वाटप, चहा, केळीचं वाटप केलं जातं. सर्व रायतेकरांच्या वतीने मी जाणाऱ्या सर्व भाविक भक्तांचे आभार मानतो. खास करून जे इथं खिचडी अन्नदान करतात, योगेश भाऊ जगताप, योगेश भाऊ मुळे, योगेश भाऊ ठोंबरे, नवनाथ भाऊ ठोंबरे यांचं मी रायते गावाच्या वतीने हार्दिक आभार मानतो. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. प्रतिपंढरपूर समजले असलेले आमचे येवला तालुक्यातील श्री क्षेत्र कोटमगाव येथील विठ्ठलाच्या दर्शनासाठी गेले 7 वर्षापासून आमचे मित्र श्री योगेश भाऊ जगताप, योगेश भाऊ मुळे, योगेश भाऊ ठोंबरे, नवनाथ भाऊ ठोंबरे यांच्या या अन्नदानाने ही ग्रामपंचायत सरपंच कल्पना तामदेव शिंदे यांच्या वतीने त्यांचे भरभरून आभार मानतो. त्यांच्याकडून अशी सेवा घडून मी त्यांना सदिच्छा देऊन थांबतो. रामकृष्ण आहे. आता बुडलं बाय 2-3 वर्ष वय किती बरं तुम्ही आता विठ्ठल पायवाला वर्ष काय वाटतं तुम्हाला पायी चाललं अजून विठ्ठलाची भेट घ्यावं वाटतं. तर आजींना विठ्ठलाची भेट घ्यावं वाटतं. आजींना विठ्ठल भेटावं या सर्व वारकऱ्यांच्या वतीने मी त्यांना वंदन करतो आणि